सगळं पुराण होतं परवा थोडं पौर्णिमेचं. मग त्याच्या केल्या पोळ्या, 2-3 पोळ्या झाल्या, 3 पोळ्या 3 चपात्या झाल्या. नास होण्यापेक्षा म्हटलं करून टाकावं लगेच. नमस्कार मित्रांनो, योगेश चॅनलमध्ये स्वागत आहे. सगळ्याला गुड मॉर्निंग, शुभ गुरुवार. सगळ्याला आनंदाचा दिवस जावो ही स्वामी समर्थांची चरणी प्रार्थना. सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झालं का? तर आमचं बी झालंय. तर परवादीचं थोडंसं पुराण आहे, तर या पुरणाच्या आता कणिक तिंबली, म्हणलं खराब होईल परत. 2-3 पोळ्या होतील ते करायला. पण थोडंच पुरण आहे, 2 पोळ्याचंच आहे. कणिक पण तुम्हाला इथे घेतलेली आहे थोडी. म्या म्हणलं खराब व्हायच्या आधी आपलं करून घेतलेलं बरं. वट पौर्णिमेचं राहिलं होतं थोडं पुराण. ह्याच्याच आपल्या काही 2 पोळ्या 2-3 चपात्या घ्यायच्या करून. कालवण काय करावं पंचायत पडली. आता कालवणाचं आणलेलं सगळं संपलं. 2 दोडका आहेत पण. भाकर पण आहे, शेळी अर्धी काय म्हणते ती, कशाला काय करतो. आता शेळी कुठं खायची. हे आपल्या 3 पोळ्या आहेत आणि 3 चपात्या. रानात गेलतो काल, तुरी लागली त्या करायचं आहे कुठं कुठं. थोडा उरीत करण पेरायला ती पण लागलाय व्हायला. पण गव्हात असलं उगवले, मरणाचं गव्हात उगवले. आता त्याच्यातलं तुरीतलं उडदातलं दोन्ही असं मिसळणारं तणनाशक आणावं लागेल फवारायसाठी. चहा ठुलाय थोडंसं कोऱ्यात. मी चहा पित नाही बरं का, पण आज म्हणलं चहा चपातीच खावी. वेगळं झालं मी नाही चहा पित. काल दुपारी जेवलो, रात्री जेवलोच नाही. झोपीला जीव सुजल्याने झालता, ते झोपूनच गेलो. रात्री जेवलोच नाही. थोडा ठुलाय अर्धा कप चहा, लई पण नाही जमत. पेतच नाही मी आता, भाऊ वारल्यापासून चहाच नाही पेत. मला चहा चपातीच खावी. शेवग्याची शेंगाची भाजी आहे थोडी. आता कालवणाचं काही नाही करत मी कालवण.
मग आता ह्यातलंच थोडं शिल्लक राहील अजून, एवढं सरत नाही सगळं. मस्त लाटली पोळी. तरी थोडं दळून होते, किडच होते त्या पिठाला कशा काहीतरी. काही साहेब कोणाला तर काही माहित असलं तर सांगा. फक्त एवढंच दळून आणले, 2-4 दिवसात झालं. एवढं थोडंच आहे तरी पण सारखं पिठाला किडच होते. ते कशामुळे होते ते काय माहिती. घरात ज्वारी तिला बी नाही की किड फुट नाही तर काय माहिती. पोळी फुटली झाली. कालवण काय करा म्हणून पंचायत पडली. पण शेवग्याची शेंग आहे थोडी, तर कालवण काही नाही करत दुसरं.
झाली चपाती एक राहिली. चपाती केल्या 3, पोळ्या झाल्या 3. त्याच्यावर आई एखादी खाईल, संध्याकाळी तर काही कधी खातील कधी नाही. लगेच भाजते. तुरी चांगल्या आता करायचं लागले बरं. 5-6 दिवस झालाच तुरीला लावून. आणि आता एवढं खर्च केल्यासारखं हे केल्यासारखं चांगलं येऊन द्यावं म्हणजे बरं झालं. खर्च तर सगळं लय खर्च झालाय. आता घराचं राहिले काम अजून थोडं तसंच जिनाही झाकायचं राहिलंय, कुटी मारायची राहिली आपलं. तरी सुद्धा मी म्हटलं घराचं काही जाऊ द्या, परत ही करायली. ती पोरं म्हणते योगेश भाऊ पुटी मारून देतो तुम्हाला, मला काही पैसे पण 5-6 महिन्याने द्या म्हणते. मग तसं असलं तर चालेल म्हणलं, देतो म्हणलं, कर म्हणलं. झाले ते पोळ्या आणि ही थोडीशी रात्रीची भाजी शेवग्याच्या शेंगाचीच गरम केली. आता कालवणार काय पण काही करणार नाही आता. तर चला मित्रांनो, झालंय आमचं भाजी. बघू आता परत काय करायचं ती शिल्लक राहिलेल्या पुरणाच्या थोड्या केल्या पोळ्या, 3 पोळ्या आणि 3 चपात्या. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद, बाय.